आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील। सुमारे 50,000हून अधिक श्रावक श्राविकांच्या उपस्थितीमध्ये नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन संस्थान मठाचे नूतन भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महाराज यांच्या पट्टाभिषेक सोहळा शुक्रवारी सायंकाळी थाटामाटात संपन्न झाला। यावेळी आचार्य मुनी महाराज, 12 भट्टारक महास्वामी, आरिका माताजी यांच्यासह 50 जैन धर्म प्रसारकांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। कोल्हापूर संस्थान मठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या हस्ते जयसेन महाराजांना जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी ही बिरुदावली धार्मिक मंत्रोच्चाराच्या जयघोषात अर्पण करण्यात आली। या प्रसंगी बोलताना श्रवण बेळगोळ येथील चारुकीर्ती भट्टारक महास्वामी म्हणाले, नांदणी मठाचे कार्य हे दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात सर्वशत आहे। हा मठ यापुढे केवळ मुनींच्या विहारांचा मठ न राहता या ठिकाणी शैक्षणिक व सामाजिक काम व्हावे। नूतन भट्टारक हे वयाने लहान व तरुण असले तरी यापुढे ते आमचे सहकारी झाले आहेत, त्यामुळे त्यांना अवश्य वाटेल तेव्हा त्यांनी आम्हास बोलवावे। आम्ही त्यांना वयाचा कसलाही संकोच न बाळगता मदत करण्यास तयार आहोत। त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता असून अनेक भाषा त्यांना ज्ञात आहेत। येत्या 5 वर्षात ते या मठाचे नाव देशातच नव्हे तर जगभरात पोहोचवतील याची मला खात्री आहे। बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी एका चांगल्या व ऐतिहासिक सोहळ्याला येण्याचा योग मला लाभला हे मी माझे भाग्य समजतो। नूतन महाराजांना त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। पट्टाभिषेकानंतर उत्तर देताना नूतन भट्टारक जिनसेन महाराज म्हणाले, या पुढील काळात जैन धर्माची आर्ष परंपरा जपणूक करण्यासाठी व जैन तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार यासाठी मी प्रयत्न करणारच आहे, पण त्याबरोबरच या मठात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी गुरुकुलाची स्थापना करण्यात येईल। गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाईल। सर्वसामान्य माणसाला आरोग्य सेवा मिळावी म्हणून एक हॉस्पिटल देखील काढण्यात येणार आहे। असा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा माझा मानस आहे। मला या मोठ्या पदावर बसून माझा सन्मान केलात, त्यामुळे जबाबदारीची जाणीव ठेवून मी या पदाची उंची वाढवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करेन। या कामी मला सर्व भट्टारकांनी मार्गदर्शन करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। यावेळी आचार्य देवसेन महाराज, लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी, भुवनकीर्ती भट्टारक महाराज, रवींद्र कीर्ती महाराज हस्तिनापूर, अरिहंतगिरीचे धवलकीर्ती महाराज यांनीही यावेळी उपदेश करून सोहळ्याला शुभेच्छा दिल्या। या समारंभास ललित कीर्ती, भुवनकीर्ती, सूर्यसागर असे 12 भट्टारक तसेच धर्मसेन, निश्चयसागर, सूर्यसागर, चंद्रप्रभू सागर, अमित असे 15हून अधिक आचार्य मुनी व आरिका माता उपस्थित होत्या। खासदार राजू शेट्टी यांनीही या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज नांदणीचे पाटणकर सरकार, आमदार उल्हास पाटील, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, स्वरूपा पाटील यड्रावकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। पट्टाभिषेकानंतर जिनसेन महाराजांना अनेकांनी नजराणा अर्पण केला। नांदणीहून कॅमेरामन राजू इनामदारसह रमेश ढाले।